विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार। राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे उद्या यवतमाळ येथे प्रथम आगमन। शिवसेनेच्या वतीने स्वागत व सत्कार सोहळा। महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार संजय राठोड हे मंत्रिपद स्वीकारल्यानंतर उद्या 25 डिसेंबर रोजी प्रथमच यवतमाळ येथे येत आहे। त्यानिमित्त शिवसेनेच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलाय। मंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर संजय राठोड यांचे प्रथम यवतमाळ शहरात आगमन होईल। त्यामुळे त्यांचे स्वागत व सत्कार करण्याकरिता जिल्हाभरातून शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते दुचाकी व चारचाकी वाहनांनी येणार आहे। संजय राठोड हे नागपूर मार्गे सकाळी 10 वाजता यवतमाळ शहरात दाखल होणार। नागपूर येथून राष्ट्रीय महामार्गाने आर्णे रोडवरील वनवासी मारुती मंदिर चौकात पोहोचल्यानंतर संजय राठोड हे हनुमान मंदिरात पूजन करतील। त्यानंतर तेथेच असलेल्या संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तेथून आर्णे नाका परिसरात क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास माल्यार्पण व अभिवादन, तेथून जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व अभिवादन, गार्डन रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण व मानाचा मुजरा, त्यानंतर संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण व अभिवादन करतील। तेथून तहसील चौक मार्गे म्युनिसिपल हायस्कूल परिसरात अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करतील। त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास माल्यार्पण व अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयात बचत भवन येथे त्यांचे आगमन होईल। या ठिकाणी जिल्हाभरातून आलेले शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने संजय राठोड यांचे स्वागत सत्कार समारंभ होणार आहे। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।